जय शिवलाल. जय शिवलाल. सर आपण औरंगाबाद येथे आता आमेले छो एस टी माई गोर बंजारा समाजन आरक्षण मळीच आहे हाई तमार मागणीचं महाराष्ट्रीय पुरे समाजेर मागणीचं बंजारा समाज हा महाराष्ट्रातून एकदा नाही दोन वेळेस वसंतराव नाईकांनी केंद्राला प्रपोजल पाठवलं. लोकसभेमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती द्याव्यात अशा पद्धतीचा निर्णय पण जवळपास झाला. परंतु तांत्रिकदृष्ट्या प्रामुख्यानं तत्कालीन सरकारने ड्यू प्रोसेस जे चंदा समितीसमोर प्रेझेंटेशन द्यायला पाहिजे होतं ते चंदा समितीवर प्रेझेंटेशन नीटचं गेलं नाही. आणि माझा तर असा आरोप आहे की वसंतराव नाईक साहेबांनी एकदा नाही दोनदा केंद्राकडे शिफारस केली आणि वसंतराव नाईक साहेबाच्या काळामध्ये रवींद्र नाईक आणि अमरसिंग तिलावत यांनी आंध्र तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये बंजारा समाजाला रिझर्वेशन मिळवून दिलं. म्हणजे असं म्हटलं जातं की डिलिमिटेशन उठल्यामुळे मिळालं. हे अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य मी या ठिकाणी मला सांगायला आवडेल की मी वसंतराव नाईक अध्यासन केंद्राचा संचालक देखील होतो. आणि भारतामध्ये वसंतराव नाईकांनी महाराष्ट्रातून तत्कालीन त्या काळामध्ये जर बंजारा समाजाला आणि गुन्हेगार जमात कायद्यातील जमातीला जर केंद्राच्या सवलती लागू केल्या असत्या तर वसंतराव नाईक साहेब हे भारताचे पंतप्रधान झाले असते. म्हणजे भारताचे दुसरे बाबासाहेब आंबेडकर बंजारा समाजाचे आणि गुन्हेगार जमात कायद्याचे झाले असते. ही भीती तत्कालीन राजकारण्यांना सतावत होती आणि त्याचा बळी वसंतराव नाईक गेले याची किंमत मोजावी लागली. मला या ठिकाणी बंजारा समाजाला आरक्षणाच्या बाबतीमध्ये मला ॲक्शन प्लॅनवर बोलावं लागेल. एक संशोधक या नात्यानं माझा ॲक्शन प्लॅन असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टार्ट कमिशनचे ते सदस्य होते 1928ला. 5 नोव्हेंबर 1928ला स्टार्ट कमिशननी या ठिकाणी जे शैक्षणिक बॉम्बे गॅजेटमध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये गुन्हेगार जमात कायद्याच्या विषयीची चर्चा झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ज्या गुन्हेगार जमाती आहेत जे 163 गुन्हेगार जमाती आहेत त्या गुन्हेगार जमाती ह्या आदिम जमाती आहेत आणि त्या संवैधानिक चौकटीला पात्र आहेत. आणि म्हणून या सगळ्या जमातीला आरक्षण दिलं पाहिजे. सुरुवातीला मतदानाच्या अधिकाराबद्दल त्यांना शासकता होती कारण हा जंगलात राहणारा निर्वस्त असा समाज आहे. परंतु नंतर त्यांनी सांगितलं की यांना मतदानाचा अधिकार दिला पाहिजे आणि संवैधानिक म्हणजे शाहू फुले आंबेडकर आम्ही जर मानत असू आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्हाला जर प्रमाणित असेल तर संवैधानिक चौकटीतून हे आरक्षण मिळणार आहे. कोणी सरकारने दिलं म्हणून आरक्षण मिळणार नाही. समाजाचा रेटा आहे म्हणून आरक्षण मिळणार आहे. म्हणून बंजारा समाज पूर्वी पात्र होता, आज पात्र आहे आणि भविष्यात देखील पात्र राहावा. म्हणून मी सरकारला या ठिकाणी असं सांगणार आहे, अशी विनंती करणार आहे की तत्कालीन सरकारने हे जे बिल पाठवलेलं होतं नुसतं बिल पाठवून चालणार नाही तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज आणि तत्सम गुन्हेगार जमात कायद्यातील जमाती ज्या आहेत ह्या केवळ जातीला आरक्षण नसतं तर प्रवर्गाला आरक्षण असतं. म्हणून गुन्हेगार जमात कायद्यातील ज्या जाती आहेत अ आणि ब मध्ये त्या जमातीला प्रामुख्याने अ आणि ब विमुक्त जाती भटक्या जमातीतून काढावं. ते 5.5% आरक्षण तेवढाच कोटा महाराष्ट्रातून केंद्रामध्ये एस टीचं उपप्रवर्ग करावा आणि ते आरक्षण द्यावं. ते टिकणारं असेल. आणि जरांगे पाटलांनी या ठिकाणी हैदराबाद गॅजेटची कोंडी फोडली आणि त्यामुळं जरांगे पाटलाचं याला आम्ही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो की बंजारा समाजाला जर हे आरक्षण मिळालं तर जरांगे पाटील बंजारा समाज आणि तत्सम गुन्हेगार जमात कायद्यातील जमातीचे ते जनक ठरू शकतात, आरक्षणाचे महानायक ते ठरू शकतात. आणि म्हणून मला या ठिकाणी जाता जाता असं म्हणायला आवडेल की बंजारा समाजाच्या संदर्भामध्ये 1871 गुन्हेगार जमात कायद्यामध्ये जगामध्ये ट्राईब्स ही टर्म्स जर ब्रिटिशांनी सर्वप्रथम जर कोणत्या जमातीसाठी लावली असेल तर ती गुन्हेगार जमात कायद्यातील जमातीसाठी लावलेली होती. त्यांचा आहे इकॉनॉमिकल इम्पेरियलिझम नष्ट करण्यासाठी त्या देशभक्त धनी दानी न्यायदानी आणि बलिदानी जमातीला त्यांनी गुन्हेगार ठरविलं. अहो पाळण्यातला बाळ सोडला नाही. म्हणून ब्रिटिशांनी जर हेतुपुरस्सरपणे षडयंत्रकारी भाग म्हणून कॉन्स्पिरन्सीचा भाग म्हणून त्यांचा आर्थिक साम्राज्य स्थापित करण्यासाठी जर ते केलं असेल तर त्या पापातून मुक्ती होण्याचा मार्ग वर्तमान सरकारला आहे. आम्ही मराठवाडा हैदराबादमध्ये होतो, एस टीमध्ये होतो. मराठवाडा हा मुक्त झाला, हैदराबाद हे मुक्त झालं, पण आम्ही मुक्त झालो. म्हणजे एकीकडे देशाला स्वातंत्र्य 47ला मिळालं, आम्हाला 52ला मिळालं. म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये आम्ही पारतंत्र्यात होतो. मराठवाडा मुक्त झाला, हैदराबाद मुक्त झाला, पण आम्ही मुक्त झालो नाही. खरं तर आम्ही पारतंत्र्यामध्ये एस टीमध्ये होतो आणि स्वतंत्र भारतामध्ये आमचं एस टीचं आरक्षण हरवलं.
म्हणून महाराष्ट्र सरकारला ही नामी संधी आहे. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी पौराव देवीला अभिवचन दिलेलं आहे, शपथ घेतलेली आहे. मी देवेंद्रजी फडणवीसांनी तर या उपमुख्यमंत्र्यांना आम्ही अशी विनंती करेन की त्यांनी दिलेलं अभिवचन पाळावं. त्यांनी राज्य मागासवर्ग आयोग गठीत करावा. त्या राज्य मागासवर्गाची विधिमंडळ समिती स्थापन करावी, उपसमिती स्थापन करावी आणि आमचं आरक्षण सिद्ध करून प्रामुख्याने केंद्राकडे ते बिल पाठवावं आणि केंद्र सरकारचं आणि विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलून महाराष्ट्र सरकारमध्ये केवळ बंजारा नाही तर तत्सम गुन्हेगार जमात कायद्यातील जमातीला आरक्षण देऊन हे आरक्षण अबाधित ठेवावं. जर असं जर झालं नाही तर महाराष्ट्र सरकारला आणि त्या सरकारला याची किंमत मोजावी लागेल. कारण हे नेत्याचं आंदोलन नाही आहे, हे आमदाराचं आंदोलन नाही आहे, खासदाराचं आंदोलन नाही आहे, हे लोकांचं आंदोलन आहे. लोकांनी हे आंदोलन हाती घेतलेलं आहे, बुद्धिवाद्यांनी आंदोलन घेतलेलं आहे. त्यामुळं कुठल्याही समिती वगैरे नाही आहे. तर या ठिकाणी ड्राफ्टिंग कमिटी तयार करावी बुद्धिवाद्यांची, संशोधकाची आणि बंजारा समाजाला आणि तत्सम समाज जमातीला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे ड्यू आरक्षण द्यावं, एवढीच मी मागणी करेल. आणि जाता जाता मला सांगायला या ठिकाणी आवडेल. सर माझा एक प्रश्न आहे, तुम्ही म्हणताय की अशा पद्धतीने व्हायला पाहिजे, पण आपल्या समाजामध्ये हा जो बंजारा समाज आहे याच्यामध्ये हार तांड्यामध्ये हार तालुक्यामध्ये वेगवेगळे पुढारी झालेले आहेत. मग पुढारी झाल्यामुळे सरकार आपल्या या गोर समाजाकडे लक्ष देत नाही आहे. मग तुमचं या समाजाला या पुढाऱ्याला काही म्हणणं आहे का सांगण्याचं की बाबा कसं व्हायला पाहिजे? माझं पुढाऱ्यांना हे सांगणं आहे, हा सल्ला राहील एक बुद्धिवादी म्हणून, की त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून ते निवडून आलेला आहे. त्यांचा सन्मान आम्ही केला पाहिजे. परंतु मी त्यांना विनंती करेल, आमच्या संतपीठाला मी विनंती करेल, वसंतराव नाईकाच्या वंशजांना मी विनंती करेल किंवा आमच्या आमदार खासदारांना आणि नेत्यांना, राजकीय पुढाऱ्यांना आणि संघटनेच्या लोकांना मी विनंती करेल की तुम्ही कृपया या ठिकाणी पाठीशी राहा. हे समाज आंदोलन आहे, याला राजकीय आंदोलन करू नका आणि त्याच्यामध्ये लहानपण मानण्याचं काही कारण नाही. तुम्ही पाठीमागून दिलेला पाठिंबा, तुम्ही तुमचा भक्कम पाठिंबा त्याची समाज नोंद घेतं. परंतु हे आंदोलन केवळ सामाजिक आहे, ते आंदोलन सामाजिक राहू द्यावं, त्याला कृपया राजकीय करू नये. जर राजकीय आंदोलन करण्याचं हे जर आम्ही पाप करत असू तर समाज हे माफ करणार नाही आणि त्यामुळे हे आंदोलन केवळ सामाजिक आहे आणि सामाजिक राहू द्यावं. आणि बुद्धिवाद्याची ज्यांनी याच्यावर अभ्यास केलेला आहे ते कुठेही आम्हाला या ठिकाणी दिसून येत नाहीत, कुठल्याही व्यासपीठावर या ठिकाणी दिसून येत नाही. मी स्वर्णिम बंजारा इतिहासाचे 20 खंड लिहिले आहेत, 15 वर्षापूर्वी ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यामुळं माझं असं विनंती आहे की राज्य मागासवर्ग आयोग करून राजकीय पुढाऱ्यांनी, संत महंतांनी आणि वसंतराव नाईक साहेबांच्या वंशजांनी या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे. आणि प्रसंगी राजीनामा देण्याची जरी वेळ आली, आमच्या इंद्रनील भाऊला यांना आम्ही आव्हान केलं, ते मंत्री असून राजीनामा देण्याची त्यांनी तयारी दर्शवली. म्हणून मी त्या वंशजाला मी असं विनंती करेल की समाजासाठी त्याग करायची भावना तुम्ही ठेवा, तुम्हाला समाज भरभरून देईल. आणि या नेत्यांनी त्यागाची भावना ठेवलेली आहे आणि पुढे देखील ठेवली पाहिजे अशी मी रास्त अपेक्षा. सर माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. आत्ताच आम्ही ऐकलेलं आहे माध्यमाच्या आमच्या साह्याने की पौरादेवीतून 17 तारखेला मुंबईला मोर्चा धडकणार आहे समाजाचा. मग या ठिकाणी तर आता असा एक मॅसेज आला की इकडं कोणी जायचं नाही, हे खोटं आहे सगळं. म्हणजे समाजामध्ये चाललंय काय नेमकं? काही लोकांना खेळवत आहे सर्व बंजारा समाजांना? नाही, पहा कसं आहे की हे जनतेचं आंदोलन आहे आणि वेगवेगळे पक्ष संघटना त्यांचा अभिनिवेश राहणार आहे आणि हे आरक्षणाचं द्वंद्व आहे. म्हणून हे मी एका कोटेशनच्या माध्यमातून मला आहे की नाही, द्वंद्व कहाँ तक पाला जाए, आरक्षण का द्वंद्व कहाँ तक पाला जाए, युद्ध कहाँ तक टाला जाए, म्हणजे विवादाचं द्वंद्व आहे की नाही. द्वंद्व कहाँ तक पाला जाए, युद्ध कहाँ तक टाला जाए. अरे तू है वसंतराव नाईक और लक्की साहब